नमस्कार मित्रांनो, मी अमोल मारनवर. मित्रांनो, आज आपण सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन या ठिकाणी आलोय. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय की हे आहे खास करून चायनाचा बोकड, आणि याच बोकडाचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण या मालकाकडून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, ह्या बोकडाला पाहण्यासाठी नागरिकांची मात्र तुफान गर्दी होत असलेली दिसून येते. काय आहे या वैशिष्ट्य बोकडाचं? आपल्या बोकड आम्ही शो साठी आणलेला, लहान पिल्लू आणलेला आम्ही, 3 महिन्याचं होतं. तो आम्ही आता 3 वर्षाचा तो झाला आहे. त्याची 1 फूट 8 इंच त्याची उंची आहे, आणि शिंगाची उंची 1 फूट 4 इंच आहे. आणि काय अजून काय वैशिष्ट्य सांगू शकाल या बोकडाचं? त्याला खाद्य आम्ही घालतो, वैरण, आपले गवत, नंतर झाडपाला, गोळे खाद्य असते त्याला, गोळी पेंड, नंतर शेंगपेंड, मक्का. या बोकडाचं आता काय किती वजन आहे तरी? 30 किलो वजन आहे त्याचं. उंची वगैरे काय? उंची 1 फूट 8 इंच आहे, आणि शिंगाची 1 फूट 4 इंच आहे. याचा दिनक्रम कसा असतो रोजचा? तुम्ही खास असं प्रदर्शनासाठी आणलंय का विक्रीसाठी वगैरे? आणि प्रदर्शन करतो नुसतं, खाली शो साठी पाळलाय त्याला. ही कल्पना कशी सुचली तुम्हाला बोकड घ्यायची? आम्ही मुंबईला फिरायला गेलतो, मग फिरताना आम्हाला ते दिसल्यावर आम्ही तिथं घेतला. तेव्हा आम्हाला शो साठी म्हणून घरी आणला पाळायला. घरी कशी व्यवस्था असते ह्या बोकडाची? घरी असं असते, घरी एक रूम आहे, रूम मध्ये एसी किंवा कूलर आहे, फॅन लावतोय. दिवसभर तो मोकळाच असतोय, संध्याकाळी तेवढं बांधलेला असतो. दिवसभर चारा वगैरे बागत वगैरे फिरून येतो तो. खास करून हे बोकड आकर्षण ठरतंय. लोकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? लोकांचं बघण्याचं चांगलं आहे म्हणतात, बघून जातात. शो ज्याला हे विचारतात, कुठनं आणला, काय आणला, कसा आणला विचारतात, त्यांना माहिती सांगतोय, बघायला येतात माणसं. ह्या आपल्या प्रदर्शनामध्ये बोकड पाहायला तर लोक येत आहेत, मात्र तुम्ही हा बोकड काय विकणार नाही. मात्र काय अशी मागणी केली असेल की कितीपर्यंत? काय अशी लोकांनी? नाही, मागणी नाही केली. आम्ही प्रदर्शनच खाली फिरवतोय त्याला, त्यामुळे मागणी केली नाही. तर मित्रांनो, तुम्ही पाहताय की खास करून हा चायनाचा बोकड आकर्षणाचा एक विषय ठरतोय.